हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत 8वीच्या इतिहासातला तिसरा चॅप्टर, तो म्हणजे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. कशावर परिणाम? तर भारतावर, भारतीयांवर परिणाम. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं? तर ब्रिटिशांची हिस्ट्री पाहिली होती, युरोपमध्ये काय चाललंय किंवा अमेरिका कसा स्थापन झाला, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती, भांडवलशाहीचा उदय, औद्योगिक क्रांती, हे सगळं आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी भारतामध्ये कसे पाय पसरले, बंगाल कसा जिंकला, शिखांवर कसा ताबा मिळवला, मैसूरचं राज्य कसं जिंकलं. आता हे जर सगळं तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, नक्की पाहून घ्या दुसरा चॅप्टर. ठीक आहे, आता या चॅप्टरला आपण सुरुवात करू. सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करून टाका. तर आता या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्या पार्टमध्ये काय पाहिजे, जसं आपण पाहिलं की मराठ्यांना कसं हरवलं ब्रिटिशांनी. आता मराठ्यांना हरवण्यासाठी मराठ्यांबरोबर आधी कॉन्टॅक्ट यायला पाहिजे, बरोबर. लढाई कोणत्या कारणामुळे करणार तुम्ही? जेव्हा काहीतरी संबंध येईल तेव्हाच लढाई होणार. तर त्या लढाईला कारण दिलं रघुनाथरावांनी. तर झालं असं की माधवराव पेशव्यांचा झाला मृत्यू. पेशवे म्हणजे कोण? तर प्रधान. आणि राजा म्हणजे कोण? छत्रपती. ते साताऱ्याला होते आणि त्यांचे प्रधानमंत्री म्हणजे कोण? तर पेशवा. आता या पेशवेपदी कोण होतं? माधवराव, बरोबर. माधवराव पेशवे यांचा झाला मृत्यू. त्यांच्या मृत्यूनंतर आहे ना त्यांचे काका, त्यांचं नाव होतं रघुनाथराव. तर यांना बनायचं होतं पेशवा, परंतु जे मराठा सरदार होते बाकीचे, त्यांनी ना त्यांना बनवू नाही दिलं पेशवा. म्हणून रघुनाथरावांनी काय केलं? इंग्रजांची मदत मागितली. आता इंग्रजांनी ना तोपर्यंत आपलं बस्तान भारतामध्ये पूर्ण स्ट्रॉंग केलेलं होतं. त्यांचे 3 ठिकाणं होते. हे बघा, इथे एक मुंबईला एक होतं, खाली मद्रासला म्हणजे चेन्नईला एक होतं, आणि इकडे कोलकाता म्हणजे बंगालमध्ये एक होतं. तर आता इंग्रजांनी इथं जी किनार आहे ना आपली किनारपट्टी महाराष्ट्राची, मुंबई, तर तिथे ना आपलं एकदम स्ट्रॉंग एक ठिकाण बनवून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं तिथे इंग्रजांना हरवणं आता अवघड होतं मराठ्यांना. पण इंग्रजांना इकडे आतमध्ये यायचं होतं भारतामध्ये, पण इथं सगळ्या याच्यावर आता मराठ्यांचा कब्जा होता. त्याच्यामुळे इंग्रजांना इकडे येता येत नव्हतं आणि मराठ्यांना तिकडे जाऊन इंग्रजांना हरवता येत नव्हतं, अशी व्यवस्था झालेली होती. परंतु आता रघुनाथरावांनी मागितली इंग्रजांची मदत की मला पेशवा बनायला मदत करा. म्हणून इंग्रजांना आता चान्स भेटला की आता आपल्याला मराठ्यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करता येऊ शकतो. आणि याच्यातूनच काय झालं तर 1774 ते 1818 या काळामध्ये इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये झाले 3 युद्ध. आता पहिलं युद्ध आहे ना हे मराठी जिंकले, कारण मराठी एकदम सगळे सरदार एकत्र आले, म्हणजे शिंदे, होळकर, गायकवाड सगळे एकत्र आले आणि त्यांनी एकदम नेटाने लढा दिला. आणि त्याच्यामुळं काय तर इंग्रजांना त्यांनी हरवून टाकले. आता पहिलं युद्ध इंग्रज हारले. ते युद्ध कधी संपलं तर 1782 मध्ये संपलं. आता ते कोणत्या तहानी संपलं तर सालबाईच्या तहानी संपलं. ठीक आहे, सालबाईचा तह झाला आणि ते युद्ध संपलं. आता 1782 पासून तर 1802 पर्यंत युद्धच नाही झालं इंग्रज आणि मराठ्यांमध्ये. इंग्रज या 20 वर्षात काय करत होते तर आपली पॉवर वाढवत होते. त्यांनी आपली पॉवर वाढवून घेतली आणि त्यानंतर 1802 मध्ये दुसरं युद्ध झालं, त्याच्यामध्ये इंग्रजांनी मराठ्यांना हरवलं. आता हे दुसरं युद्ध का झालं? कारण हा जो रघुनाथराव पण पाहिला ना तर याचा मुलगा होता दुसरा बाजीराव. या दुसऱ्या बाजीरावनी इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार केला. आता हा तैनाती फौजेचा करार हा काय किस्सा आहे तर 1798 मध्ये ना लॉर्ड वेल्सली हा भारतामध्ये गव्हर्नर जनरल बनून आला. आता गव्हर्नर जनरल म्हणजे काय तर इंग्रजांचं भारतातलं जे राज्य आहे ना तर हे राज्य कोणीतरी याचा प्रमुख असणार. तो प्रमुख होता गव्हर्नर जनरल म्हणायची त्याला. आणि तो गव्हर्नर जनरल कोण बनलाय आता तर लॉर्ड वेल्सली. तर तो 1798 मध्ये भारतात आला. आता हा खूप आहे ना असा महत्वाकांक्षी होता, याला पूर्ण भारतावर कब्जा करून घ्यायचा होता, म्हणजे खूप असा ॲग्रेसिव्ह होता हा. तर यांनी एक नवीन पद्धत आणली की तैनाती फौज. आता याच्यामध्ये काय होणार, भारतातले जे छोटे छोटे राज्य आहेत जे अजून इंग्रजांनी काबीज नाही केलेले, तर त्या राज्यांना आहे ना यांनी सांगितलं की तुम्ही तैनाती फौजेचा करार आमच्यावर करा. याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटणार की तुमच्या राज्याचं रक्षण आम्ही करणार. आता भारतामध्ये जवळजवळ सगळ्यांनाच कळलेलं होतं की इंग्रज खूप पॉवरफुल आहेत, त्यांना हरवणं आता जवळजवळ इम्पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यामुळे ही तैनाती फौजेचा करार आपण करून आपलं राज्य सुरक्षित करून घेऊ, कारण इंग्रजांचं सैन्य आपल्या साईडने लढणार आहे, बरोबर. परंतु त्यांनी इथं काही क्लॉजेस ठेवले होते, म्हणजे काही नियम व अटी घालून दिल्या होत्या वेल्सलीनी. तो काय म्हटला, जर तुमच्या राज्याचं रक्षण आमचं सैन्य करणार आहे तर तुम्ही सैन्य ठेवू शकत नाही. म्हणजे समजा माझं जर राज्य आहे आणि मी जर तैनाती फौज जर साईन जर केली तर मी माझं स्वतःचं सैन्य नाही ठेवू शकत. माझ्या राज्यात कोणाचं सैन्य राहणार? इंग्रजांचं, जे माझं रक्षण करणार आहेत. दुसरा क्लॉज त्यांनी असा ठेवला, जर आम्ही तुम्हाला सैन्य प्रोव्हाइड करतोय तर त्या सैन्याचा खर्च पण तुम्हालाच करायचा आहे. उद्या जर समजा पाकिस्तानचं रक्षण जर भारताने करायचं ठरवलं, मग भारताची आर्मी जर पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचं रक्षण जर करती तर भारत सरकार काय म्हणणार की आमचे सैन्य जर तुमच्या इथे येऊन तुमचं रक्षण करती तर त्या सैन्याचा खर्च कोण देणार? तुम्हीच देणार ना, कारण तुमचं रक्षण करताय. म्हणजे हा झाला दुसरा क्लॉज. तिसरा क्लॉज असा झाला की तुम्हाला जर दुसऱ्या राज्यांबरोबर संबंध जर ठेवायचे असतील तर ते आमच्याच थ्रू ठेवायला लागतील. हे झाला तिसरा क्लॉज. आणि चौथा क्लॉज की इंग्रजांचा एक रेसिडेंट हा परमनंटली तुमच्या दरबारात राहणार. रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी. तर हे झाले असे 4 क्लॉज. याच्यामुळं काय झालं तर बऱ्याच जे आपले संस्थानिक होते किंवा जे
आणि ज्यांनी हा तैनाती फौजेचा करार मान्य केला ते स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसले. कारण त्यांच्याकडे स्वतः सैन्यच नाही. उद्या जर ते सैन्य किती केलं तरी इंग्रजांचं आहे, ते ऐकणार पण इंग्रजांचंच आहे. उद्या इंग्रजांनी सांगितलं की ज्याचं तुम्ही रक्षण करताय उद्या त्यालाच कब्जा करून घ्या, तर ते तसंच करणार आहेत. त्याच्यामुळं हे ज्यांनी ऍक्सेप्ट केला हा करार त्यांनी आपापलं स्वातंत्र्य गमावलं. तर हेच 1802 मध्ये केलं होतं दुसऱ्या बाजीरावांनी. आणि 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी आता हा करार मान्य केला, परंतु हे ना काही बाकीच्या मराठा सरदारांना नाही आवडलं. म्हणजे जसं की शिंदे, होळकर वगैरे यांना नाही आवडलं. त्याच्यामुळं आता ह्या दुसऱ्या बाकीच्या मराठा सरदारांचं इंग्रजांबरोबर युद्ध झालं ते 1802 मध्ये. याच्यामध्ये ते सरदार पण विभागलेले होते, कारण त्यांच्यात एकी नव्हती. शिंदे आणि होळकरांचं एकमेकांबरोबर वैर होतं. पेशवा आणि शिंदे एकत्र होते आणि होळकरांना त्यांनी एकटं पाडलं होतं. त्याच्यामुळं झालं असं की एकी नसल्यामुळं दुसरं युद्ध मराठा हरले. परंतु जसं आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, मीर कासिम, मीर जाफर यांचं बंगालमध्ये जसं घुटण व्हायला लागली होती, बरोबर, त्यांचा दम कोंडायला लागला होता की इंग्रज जास्तच हस्तक्षेप करतायत. तसंच झालं दुसऱ्या बाजीरावचं. आता हा तर पेशवा बनला, परंतु इंग्रज याच्या राजकारणामध्ये ना प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करायला लागले. याच्यामुळे याला हे काही आवडलं नाही आणि यांनी स्वतःहूनच आता इंग्रजांबरोबर युद्ध करायचा निर्णय घेतला. आणि 1818 मध्ये ते फायनल युद्ध झालं आणि 1818 मध्ये इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतलं. आता जसं आपल्याला माहिती आहे की छत्रपती हे राजे असतात मेन आणि पेशवा हे त्यांचे प्रधानमंत्री असतात. आता पेशवा हारलेला आहे, परंतु छत्रपती अजून आहेत साताऱ्याला. तर त्यावेळेस छत्रपती होते ते होते छत्रपती प्रतापसिंह, म्हणजे ते मराठ्यांचे राजा होते. तर हे खूप आहे ना प्रजादक्ष राजे होते. यांनी काय काय केलं होतं, तर साताऱ्यामध्ये ना येवतेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागच्या बाजूस आणि महादरा येथे तलाव बांधून त्यांनी त्याचं पाणी शहरामध्ये खेळवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी शहरामध्ये रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. त्यानंतर मुलांसाठी त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी यांच्या पाठशाळा उघडल्या. त्यानंतर एक छापखाना पण काढला आणि उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 मध्ये एक राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहिला. तसेच त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड असा रस्ता तयार केला आणि तोच रस्ता पुढे त्यांनी महाडपर्यंत वाढवला. तर हे जे छत्रपती प्रतापसिंह होते ना, तर इंग्रज आता पेशव्यांना हरवले, त्याच्यामुळे छत्रपतींची पॉवर आता खूप कमी होऊन गेली. तर इंग्रजांनी काय सांगितलं, तर ग्रँड डफ हा आमचा एक अधिकारी आहे, तो तुमच्या दरबारात राहील रेसिडेंट म्हणून. आणि पुढे जाऊन काय केलं, तर छत्रपतींनाच त्यांनी गादीवरून साईडला केलं इंग्रजांनी. आणि कुठे ठेवलं, छत्रपतींना काशीला नेऊन ठेवलं. म्हणजे बघा, सातारा कुठं आणि काशी कुठं, युपी मध्ये काशी, तर एवढ्या लांब त्यांना नेऊन ठेवलं. आणि पुढे त्यांचा 1847 मध्ये काशीलाच मृत्यू झाला. तर छत्रपतींना त्यांच्या गादीवरून हटवलं, हा त्यांच्यावर अन्याय झाला होता. तर या अन्यायाविरुद्ध त्यांचे कारभारी होते, म्हणजे थोडक्यात तुम्ही PA समजू शकता. तर ते होते रंगो बापूजी गुप्ते. तर यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागायचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना त्यात काही यश नाही आलं. आणि पुढे छत्रपतींच्या मृत्यूनंतर 1848 मध्ये लॉर्ड डलहौसींनी ते सातारा राज्य खालचं करून घेतलं. आणि त्यांनी तिथं कारण काय दिलं होतं, तर दत्तक विधान नामंजूर असं त्यांनी कारण दिलं होतं. तर हा झाला चॅप्टरचा पहिला पार्ट. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये जे इंग्रज होते त्यांचा भारतावर काय परिणाम झाला. तर 80-90 वर्ष थोडं मागे जाऊ आपण. 1765 मध्ये, म्हणजे जेव्हा आपण मागच्या चॅप्टरमध्ये बक्सरची लढाई पाहिली ना 1764 मध्ये, तर त्याच्यानंतर एका वर्षांनी रॉबर्ट क्लाइव्हनी ती लढाई जिंकलेली होती आपल्याला माहिती. तर रॉबर्ट क्लाइव्हनी बंगालमध्ये ना दुहेरी शासन व्यवस्था आणली. म्हणजे काय, जे पण कायदा सुव्यवस्था जे असेल, म्हणजे पोलीस वगैरे प्रशासन, हे सगळं बंगालच्या नवाबाकडे देऊन टाकलं की पोलीस किंवा राज्यात शांती वगैरे करण्याचं जे काम आहे हे सगळं तुम्ही बघा. म्हणजे नवाबाला सांगितलं तुमचं तुम्ही बघा, पण टॅक्स गोळा करायचं काम आम्ही पाहणार. म्हणजे काय, मी काही कष्ट तर नाही करणार, पण सगळा पैसा माझ्याकडे येणार, ही अशी ती पद्धत होती. मग याच्यामध्ये काय झालं, तर इंग्रजांमध्येच करप्शन भरपूर वाढलं, भ्रष्टाचार वाढला आणि त्याच्यामुळं भारतीयांवर याचा आता दुष्परिणाम व्हायला लागला. आणि इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्या काळात एवढा पैसा छापला की हे बघा, किती केलं तरी ब्रिटिश सरकार नव्हतं इथं, बरोबर, कंपनी सांभाळत होती, ईस्ट इंडिया कंपनी, ती भारतातलं तेव्हा राज्य सांभाळत होती. म्हणजे ती काय एक बिझनेस फर्म आहे ना. आज जसं अंबानीचं रिलायन्स आहे तसं, किंवा टाटांचं टाटा समूह आहे, तसं ती एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. म्हणजे काय, त्यांचे कॉम्पिटिटर कोणतरी असणार आहेत, म्हणजे त्यांचे जे विरोधक आहेत त्यांचे प्रतिस्पर्धीत हे इंग्लंडमध्ये कोणतरी असणार आहे. मग ते यांच्यावर जाळायला लागले, ईस्ट इंडिया कंपनीवर. आणि त्यांनी काय, तर ब्रिटिश सरकारच्या कान भरायला सुरुवात केली की हे काय करतायत, तिथं जाऊन भारतीयांवर अन्याय करतायत, असं तसं. त्याच्यामुळं आता ब्रिटिश पार्लमेंटनी काय केलं, म्हणजे त्यांच्या संसदेनी, की असं ठरवलं, म्हणजे तिथल्या सरकारने असं ठरवलं की यार ही ईस्ट इंडिया कंपनी ना आता प्रमाणाच्या बाहेर पैसा छापायला लागली आणि असं जर झालं तर उद्या आपलं सरकारच हे विकत घेतील. त्याच्यामुळं यांच्यावर आता काहीतरी आपल्याला कंट्रोल करायला लागणार. म्हणून त्यांनी काय केलं, तर ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल करण्यासाठी काही कायदे केले. आणि असं ठरवलं गेलं की प्रत्येक 20 वर्षानंतर कायदे होणार आणि कंपनीवर हळूहळू, म्हणजे कंपनीचं जे भारतातलं राज्य आहे इथे ब्रिटिश सरकारात हळूहळू कब्जा करणार, असं ठरवलं गेलं.
आणि पहिला कायदा त्यांनी केला तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि या ऍक्टनुसार काय सांगितलं तर जो बंगालचा गव्हर्नर असणार त्या गव्हर्नरला आता गव्हर्नर जनरल बनवण्यात येणार. म्हणजे काय, त्यावेळेस मगाशी आपण पाहिलं ना की बंगालमध्ये एक त्यांचं हेडक्वार्टर होतं, मुंबईला होतं, चेन्नईला होतं. तर आता बंगालचा जो गव्हर्नर आहे तसा मुंबईचा पण गव्हर्नर होता, चेन्नईचा पण गव्हर्नर होता. पण आता त्यांनी कायद्यानुसार असं ठरवलं की जो बंगालचा गव्हर्नर आहे तो या जे दुसरे जे 2 गव्हर्नर आहेत त्यांचा पण बॉस असणार. म्हणजे काय, बंगालचा गव्हर्नर झाला आता गव्हर्नर जनरल. 1784 मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. आता पीठ हे तिथले प्रधानमंत्री होता हा. 1784 मध्ये त्यांनी एक कायदा आणला होता, म्हणून त्याला म्हणतात पीट्स इंडिया ऍक्ट. म्हणजे काय, पीठचा भारतविषयक कायदा. आता त्यानुसार काय त्यांनी ठरवलं की कंपनीचं जे भारतातलं कारभार आहे तर त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारमध्ये एक मंडळ स्थापन करण्यात येईल. म्हणजे बघा तुम्ही, आता कंपनीचं जे राज्य आहे त्याच्यावर आता ब्रिटिश सरकार हळूहळू कब्जा करायला लागले. हे लक्षात राहू द्या की आधी ईस्ट इंडिया कंपनी सांभाळत होती राज्य भारतातलं, आणि नंतर हळूहळू कायदे करत करत ब्रिटिश सरकार मध्ये आता पिक्चरमध्ये यायला लागले. असाच पुढं कधी कधी कायदा झाला तर 1813 मध्ये झाला, 1833 मध्ये झाला आणि 1853 मध्ये पण झाला. आणि अशा प्रकारे काय तर कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित झाले. आता इंग्रज तर भारतात आले, त्याच्यामुळे इंग्रजांनी काय तर त्यांची सिस्टीम ते भारतात घेऊन आले. म्हणजे काय, त्याच्या आधी भारतामध्ये पोलीस व्यवस्था नव्हती, जे पण काय होतं ते सैन्य सांभाळायचं. त्याच्यानंतर सैन्य व्यवस्था तर होती परंतु प्रॉपर अशी शिस्तबद्ध नव्हती. तर त्यांनी लष्करी व्यवस्था पण आणली भारतामध्ये, आणि त्यानंतर मुलकी नोकरशाही पण आणली. म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, हे पण ते भारतात घेऊन आले. तर आता इंग्रजांचा एक गव्हर्नर जनरल होता, त्याचं नाव होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस. या कॉर्नवॉलिसनी नोकरशाहीची निर्मिती केली. म्हणजे आज तुम्ही सरकारी कार्यालयात जर गेला तर तिथं तुम्हाला जिल्हाधिकारी दिसतो, IPS ऑफिसर दिसतो, हे जे वेगवेगळे ऑफिसर जे, ही व्यवस्था आता भारतात चालू झाली. याच्या आधी हे भारतात नव्हतं. म्हणजे आज जी आपण प्रशासनाची व्यवस्था पाहतो ना, ही इंग्रजांनी तेव्हा डिझाईन केलेली बरं का. अजूनपर्यंत आपण त्यांनीच आपलं राज्य चालवतोय. म्हणजे विचार करा त्या काळी इंग्रजांनी म्हणजे किती प्रगती केलेली होती. तर पहिल्यांदा या कॉर्नवॉलिसनी काय केलं तर जे ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यात जिल्हावार विभागणी केली, आणि त्या प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी नेमून दिला. आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचं आता काम काय असणार की महसूल गोळा करायचा, म्हणजे टॅक्स गोळा करायचा. त्यानंतर जस्टिस म्हणजे न्याय द्यायचं पण काम तो करणार. शांतता व सुव्यवस्था राखणे ही पण त्याचंच काम होतं. आणि या अधिकाऱ्यांची भरती कोणत्या एक्झामनी व्हायची तर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय, ICS या एक्झामद्वारे त्यांची नियुक्ती होत होती. आता लष्कर आणि पोलीस दल, तर भारतात जो इंग्रजांचा प्रदेश आहे त्याचं रक्षण करण्यासाठी कोणाची नेमणूक केली त्यांनी, लष्कराची. आणि पोलीस दलांचं काम काय तर देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचं काम. त्यानंतर न्याय व्यवस्था, आता हे एक थोडंफार चांगलं झालं. त्याच्या आधी भारतामध्ये काय होतं तर हिंदूंसाठी वेगळे कायदे, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे, ब्राह्मणांचे वेगळे कायदे, दलितांसाठी वेगळे कायदे. म्हणजे आपल्या आपल्या याच्यातच कायद्यामध्ये एक सुसूत्रता नव्हती. परंतु इंग्रजांनी काय केलं, एक नियम बनवून टाकला की सगळ्यांसाठी न्याय व्यवस्था ही समानच असणार. परंतु याच्यात पण दोष होता. जे युरोपियन लोक होते किंवा जे भारताच्या बाहेरचे लोक होते त्यांच्यासाठी कायदे म्हणजे त्यांच्यासाठी डायरेक्ट न्याय व्यवस्थाच वेगळी होती. म्हणजे त्यांच्यासाठी कोर्ट वेगळे होते, भारतीयांसाठी कोर्ट वेगळे होते. आता कायद्यापुढील समानता हे इंग्रजांकडून चांगली एक गोष्ट झाली होती की कायद्यापुढे समानता म्हणजे काय, गोर गरीब उच्च नीच असं कोणीही पाहणार नाही. जर कायदा केलेला आहे तर त्यासमोर सगळे नागरिक समान असतील. तसेच अजून काय दोष होता याच्यामध्ये की सामान्य लोकांसाठी ना कोर्टाच्या जे खेट्या घालणं हे खूप खर्चिक होतं, जे आज पण खर्चिक आहे. आणि त्यानंतर न्याय देण्यासाठी ना वर्षानुवर्ष खटले चालायचे, त्याच्यामुळे सामान्य माणसाला लवकर न्याय हा भेटतच नव्हता. आता इंग्रजांची आर्थिक धोरणे कशी होती तर आपल्याला माहिती की प्राचीन काळापासूनच भारतावर आक्रमण होत राहिलेले आहेत. म्हणजे मुघल झाले, तुगलक झाले किंवा खिलजी लोक झाले, यांनी भारतावर आक्रमण करून भारताला लुटलेलंच होतं आणि भारतावर राज्य पण केलेलं होतं. परंतु हे काय करायचे, भारतामध्ये यायचे, भारतावर राज्य करायचे, पण राज्य करताना भारताची जी परंपरा चालत आलेली ना त्याच्याबरोबर मिसळून जायचे. म्हणजे दुसरी पद्धत आपल्यावर ते लादत नव्हती किंवा थोपत नव्हते. परंतु इंग्रजांनी तसं नाही केलं. इंग्रजांनी ते स्वतःची पद्धत इकडे घेऊन आली. म्हणजे काय, इथली जी पद्धत चालू होती ही त्यांनी पूर्णपणे चेंज केली आणि त्याच्यामुळे काय झालं तर भारतीयांचीच वाट लागली याच्यामध्ये. आता इंग्लंडमध्ये आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं की इंग्लंडला जगाचा कारखाना म्हटलं जात होतं कारण तिथे औद्योगिक क्रांती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की तिथं विकास खूप झाला होता. ते एक प्रगत राष्ट्र बनलं होतं इंग्लंड म्हणजे. त्याच्यामुळं तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात आलेली होती आणि तशीच व्यवस्था त्यांनी आता भारतामध्ये रुजवायला सुरुवात केली. जे भारतीयांना आपण त्याच्यावर फॅमिलियर नव्हतो, त्याच्यामुळे भारतीय लोकांचं आता शोषण व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांचं जमीन महसूल विषयक धोरण कसं होतं की ते आता आहे ना शेतसाऱ्यामध्ये माफी देत नव्हते. इंग्रजांच्या आधी काय होतं की समजा आता दुष्काळ वगैरे जर पडला ना तर शेतकऱ्यांना आहे ना माफी मिळून जायची. ठीक आहे, शेतसारा म्हणजे जो टॅक्स वगैरे जो भरायचा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माफी मिळून जायची की ठीक आहे बाबा यावर्षी पाऊसच नाही पडला तर त्यात तुमची पण काय चुकी आहे ना.
त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माफी मिळून जायची. परंतु इंग्रजांनी तसं नाही केलं. जर शेतकरी जर तो शेत सारा भरू शकत नसतील तर त्यांच्याकडून आहे ना ती जमीन काढून घ्यायची इंग्रज लोक. म्हणजे एवढे निर्दयी झाले होते. पण शेतकरी आता घाबरायला लागले की आपल्याकडून जमीन निघून जाईल, म्हणून ते काय करायचे की तेवढं पीक असो किंवा नसो सावकाराकडून कर्ज घेतील किंवा आपले दागदागिने विकतील, पण तो शेतसारा भरायला जातील. आणि याच्यामध्ये फायदा जास्त म्हणजे सगळ्यात जास्त पैसा कोणी कमावला? सरकार, जमीनदार, सावकार आणि व्यापारी यांनी या काळात भरपूर पैसा कमावला. परंतु शेतकऱ्यांची पूर्णपणे वाट लागली. त्यानंतर इंग्रजांनी आता शेतीचं व्यापारीकरण करायला चालू केलं. शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय? तर आधी ना इंग्रजांच्या आधी आपल्या गरजेनुसार पिकवायचं. म्हणजे ज्या शेतकऱ्याला जर आता भाजीपाला जर पिकवायचा तो त्याच्या गरजेनुसार भाजीपाला पिकवायचा. जास्त जर धान्य झालं तर तो बाकीचं विकून टाकायचा. परंतु आता इंग्रजांनी तसं नाही केलं. तर इंग्रजांनी काय केलं? कापूस, नीळ, तंबाखू, चहा यासारखे जे जास्त पैसा कमवून देणारे जे पिकं आहेत ना, ज्यांना नगदी पिकं म्हणतात, म्हणजे काय ज्याच्यातून पैसा जास्त निर्माण होतो किंवा व्यापारी पिकं, याला आता इंग्रजांनी फोर्स केला शेतकऱ्यांना की तुम्ही हेच पिकं काढायची म्हणून. यालाच काय म्हणतात? तर शेतीचं व्यापारीकरण. त्यातच पुढं काय झालं तर 1860 ते 1900 या काळामध्ये ना मोठे मोठे दुष्काळ पडले. परंतु त्याच्यामध्ये ना इंग्रज जे राज्य करते होते त्यांनी काही भारतीयांची नीट काळजी घेतली नाही किंवा त्यांनी दुष्काळ निवारणाचे काही पॅकेज पण जाहीर नाही केले. तसेच आता इंग्रजांनी वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत पण आता त्यांनी सुधारणा केलेली. आता हे त्यांनी त्यांच्यासाठी केलं होतं कारण त्यांना भारत एक जोडायचा होता. कारण पूर्ण भारतावर जर राज्य करायचं आहे तर व्यवस्थित रस्ते पाहिजे, डाक व्यवस्था पाहिजे, बरोबर. यासाठी त्यांनी रेल्वे पण आणली, डाक व्यवस्था चालू केली, तारा यंत्राचा पण त्यांनी इथं अंमल चालू केला. पण आता झालं असं की याचा फायदा आहे ना त्यांच्याबरोबर आता भारतीयांना पण झाला. आणि भारतीयांना पहिल्यांदा असं कळलं की म्हणजे आता महाराष्ट्रातला जर कोणी माणूस आहे तर तो फर्स्ट टाइम आता तामिळनाडूला चाललाय, केरळला चाललाय किंवा वरती दिल्लीला चाललाय. याच्याआधी जायचे पण खूप कमी लोक जात होते. कारण त्याच्या आधी ना भारतीय लोकांना हे माहितीच नव्हतं की आपण एक देश आहे. म्हणजे हे आता मराठा राज्यातले समजायचे की आम्ही मराठा राज्यात आहे, बंगाल राज्यातले समजे आम्ही बंगाल राज्यात आहे. परंतु हे सगळे आपण भारत राज्यात आहे किंवा भारत देशात आहे असं त्यांना वाटतच नव्हतं किंवा ते स्वतःला भारतीय मानतच नव्हते. परंतु आता इंग्रजांनी ते दळणवळण व्यवस्था सुधारली. याच्यामुळे झालं असं की भारतीयांना तर जाणवायला लागलं अरे हे पण आपल्यासारखेच लोक, यांची संस्कृती पण आपल्यासारखी, धर्म एक आहे किंवा भाषेत पण साम्य आहे. आणि याच्यामुळे काय झालं भारतीयांमध्ये आता एकी यायला लागली. रेल्वे काय चालू झाली 1853 साली. तर आणि रूट कोणता होता? मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे चालू झाली. आणि त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची पण व्यवस्था चालू झाली. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा रास झाला इंग्रजांच्या काळात. तर तो कसा झाला? तर आपल्याला माहिती की भारतामध्ये ना प्रगती एवढी झाली नव्हती. औद्योगिक क्रांती कुठे झाली? युरोपमध्ये. तर त्याच्यामुळे तिकडे मशिनरी तर आलेली होती, पण भारतामध्ये अजून काय तर कारागीर म्हणजे आता समजा एखादं कापड जर तयार करायचं तर हातमागच चालत होतं आपल्या इथं. पण त्यांच्या इथं यंत्रावर आता कापड तयार व्हायला लागलं. म्हणजे काय त्यांच्या इथं सप्लाय आता फास्ट होत होता, प्रोडक्शन फास्ट होत होतं. आणि प्रोडक्शन फास्ट होतं त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट जी येत होती एक वस्तू बनवण्याच्या मागे ती खूप कमी होती. आणि आपल्या इथं काही सगळं हातानेच चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या इथं आहे ना वस्तू बनवायला टाइम पण जास्त लागायचा, पैसा पण जास्त लागायचा. आता त्यातच काय झालं की भारतातल्या जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला लागला. तर हे काय झालं तर इंग्रजांनी भारतात ज्या वस्तू बनलेल्या आहेत ना त्याच्यावर भरमसाठ टॅक्स लावून दिला. म्हणजे भारतात जर 100 रुपयाला जर वस्तू बनली तर त्याच्यावर डायरेक्ट 50 रुपये टॅक्स लावणार. म्हणजे किती झाली ती? 150 रुपयाला झाली. आणि हीच वस्तू जर इंग्लंडमधून बनवून आलेली तर त्याच्यावर किती टॅक्स लावणार? फक्त 20 रुपये. म्हणजे तीच वस्तू कितीला भेटते आता? 120ला, पण ती इंग्लंडमध्ये बनलेली. म्हणजेच काय भारतीयांचं इथं नुकसान व्हायला लागलं. कारण भारतीयांची वस्तूच विकल्या जात नव्हत्या ना. लोक काय विचार करणार? स्वस्त कोणतंही जे इंग्लंडमधून बनवून आले म्हणल्यावर लोक तेच प्रेफर करणार. त्याच्यामुळे झालं असं की उद्योगधंद्यांचा आपल्या इथं ऱ्हास व्हायला लागला. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत पण आहे ना काही भारतातले उद्योगपती पुढे आले आणि त्यांनी भारतात नव्या उद्योगांची स्थापना केली. जसं की 1853 मध्ये ना कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी चालू केली. त्याच्यानंतर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना चालू केला. याचप्रमाणे भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि केमिकल्स म्हणजे रासायनिक द्रव्ये यांच्या उद्योगांना पण सुरुवात झाली. आता इंग्रजांचा आहे ना आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिणाम कसा झाला भारतावर? तर आता इंग्रजांना आपल्यावर राज्य करायचं होतं, बरोबर. त्याच्यामुळं इंग्रजांना काय गरजेचं होतं आधी की आपली संस्कृती समजून घेणं त्यांना गरजेचं होतं किंवा आपली परंपरा, आपला इतिहास समजून घेणं त्यांना गरजेचं होतं. म्हणून त्यांनी ना इथं काय केलं की आपल्या परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच संगीत, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे विचार करा आपल्या इथे येऊन म्हणजे एवढ्या लांबून ते लोक आलेत आणि त्यांनी आपल्या इथल्या संस्कृतीचा वगैरे अभ्यास चालू केलाय. याचं उदाहरण आपल्याला कशातून मिळतं तर 1884 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली. याच पद्धतीने मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत होता. यांनी काय केलं तर भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि या अशा उदाहरणांमुळे आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या इतिहासाचा
आपण पण अभ्यास करायची गरज आहे असं भारतीयांना वाटू लागलं. आणि तेव्हा कुठं भारतीय आता जागे झालेत काही काही, आणि त्यांनी आपल्या इतिहासाची आता अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे का, की अजिंठा या ज्या लेणी आहेत ना, अजिंठा औरंगाबादमध्ये अजिंठा आहे, तर या लेण्या एका इंग्रज अधिकाऱ्यांनी शोधून काढल्या होत्या. म्हणजे भारतीयांना हे पण माहित नव्हतं की आपल्याकडे अशा कोणत्या तरी लेण्या आहेत, त्या जंगलामध्ये लपून गेल्या होत्या कुठेतरी. भारतीयांना त्याचा काही थांगपत्ता नव्हता, पण एका इंग्रज अधिकाऱ्यामुळे त्या सापडल्या. तसेच आपल्या इथं सम्राट अशोक नावाचा एक राजा होऊन गेला, आणि तो भारतातच झाला, आणि तो एवढा महान राजा होता. हे सुद्धा एका इंग्रज अधिकाऱ्यांनी शोधून काढलं. हे आपल्याला ते माहीत नव्हतं. माहीत जरी असलं तरी पण ते त्या ग्रंथांचा कोणी अभ्यासच केलेला नव्हता, किंवा ते कधी असे मेन स्ट्रीममध्ये आलेच नाही. एकतर शिक्षण नव्हतं त्याच्यामध्ये, ज्यांना शिक्षण होतं त्यांनी कधी याचा अभ्यास केला नाही. ते फक्त धर्म 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 एवढंच धरून बसले. त्याच्यामुळे हे जे शोध लागलेत पुढचे, हे इंग्रजांमुळे लागलेत, की इतिहासात आपला इतिहास काय हे इंग्रजांमुळे आपल्याला माहिती व्हायला सुरुवात झाली, आणि त्याच्यानंतर आपल्या इथं लोकांनी त्याचा अभ्यास चालू केला. त्याच पद्धतीने आता इंग्रजांनी काही चांगली कामं पण केली, जसं की काही कायदे केले इंग्रजांनी. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकनी काय केलं, तर सतीबंदीचा कायदा केला. तसेच 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनी काय केलं, तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. या कायद्यामुळे काय झालं, तर समाज सुधारणेला चालना मिळाली. तसेच 1835 मध्ये ना लॉर्ड मेकॉलेने नवीन शिक्षण पद्धती इंट्रोड्यूस केली. याच्या आधी काय व्हायचं, की लोकल भाषा जसं की फारसी असेल, मराठी, हिंदी असेल, उर्दू असेल, या लोकल भाषांमध्ये ना आपला राज्यकारभार चालत होता. परंतु 1835 मध्ये या लॉर्ड मेकॉलेमुळेच असं झालं की इंग्रजी भाषा ही मेन स्ट्रीमला आणली त्यांनी. म्हणजे आता इथून पुढे शिक्षण पण इंग्रजीमध्ये, आणि काही राज्यकारभार करायचा किंवा काही प्रशासन चालवायचं ते पण आता इंग्रजीमध्ये चालू झालं. नव्या शिक्षणाद्वारे काय झालं, तर नवे पाश्चात्य विचार म्हणजे पश्चिमीकडचे, म्हणजे युरोप, अमेरिका इकडचे विचार किंवा आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख झाली. तसेच 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजेच काय चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आणि आता याच्यातून भारतीयांसाठी अजून एक काय बेनिफिट झाला, की ज्या पण नवीन तरुणांनी हे इंग्रजी शिक्षण घेतलेलं होतं म्हणजे आपल्या इथल्या, तर त्यांना कळलं की यार आपला जो समाज आहे हा खूप मागासलेला आहे, तर याला प्रबोधनाची गरज आहे, याला आपण सुधारवलं पाहिजे. याच्या पुढचा चॅप्टर कोणता असणार आहे, तर तो असणार आहे 1857चा स्वातंत्र्य लढा, म्हणजे 1857चा उठाव. तर तो अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जर तुम्ही MPSC करत असाल तर तो चॅप्टर अजिबात स्किप करू नका, त्याच्यावर हमखास क्वेश्चन असतो. हा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद.